जय श्रीराम मंडळी, गड किल्ल्यांचा हा प्रवास हळूहळू एक एक टप्पा पुढे जात आहे। आज आपण आलेलो आहोत कडवईमधील भवानगडला भेट द्यायला। तर यूट्यूबमध्ये मी काही व्हिडिओज बघितले तेव्हा मला असं कळलं हा ट्रेक अर्धा तासाचा आहे, पण आता आम्ही इथे आलेलो आहोत। तर माझ्या पाठी तुम्ही बघू शकता आमची गाडी आहे आणि जवळजवळ आम्ही वरतीच आलेलो आहोत किल्ल्याच्या पायथ्यापाशी। हा रस्ता नवीन झालेला आहे, तिथे बघू शकता वरती जाण्यासाठी पायऱ्या पण झालेल्या आहेत। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आता आपण जातो आहोत वरती किल्ल्यावर। मित्रांनो, 5-10 मिनिटात आम्ही मोजक्या पायऱ्या चढून आलेलो आहोत किल्ल्यावर। मंडळी, आम्ही जेव्हा पण ट्रेकिंगला जातो तेव्हा डीमार्ट मधनं आम्ही इन्स्टंट भेळचं पॅकेट आणतो। त्याच्यामध्ये आम्हाला सुकं भडंग आणि अशा 3 प्रकारच्या वेगवेगळ्या चटण्या मिळतात। जेव्हा आम्ही ट्रेकला जातो तेव्हा हे आमच्या सोबत कॅरी करतो। हे इन्स्टंट भेळ असल्यामुळे लगेच मिक्स करून आम्ही खातो। असे जुगाड आम्ही आमच्या लाईफमध्ये करतो। आता जेव्हा आपण ही भेळ खाण्याची वेळ येते तेव्हा आम्ही भांडी तर कॅरी करत नाही, मग तेव्हा भेळ खायची कशी? तर आम्ही काय करतो, हे जी 2 पॅकेट असतात ते मध्ये अर्धी कापतो आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे आम्ही भेळ मिक्स करून त्याच्यासोबत एक पुरी येते, त्या पुरीने आम्ही भेळ खातो। ही आहे बेंड आहे, ती दुसरी पुरी आहे। ही बघा, ह्या पुरीचा चमचा करून मंडळी, आम्ही आलेलो आहोत भावे अडमचे सप्तेश्वर मंदिर पाहायला। तर बघा किती जंगलातून आम्हाला चालत यावं लागतंय आणि जिथे पण आम्ही असं जातो तिथे दूर दूर पर्यंत अशा पायवाट असतात आणि तिथे लोक राहतात। अजूनही अशा लोकांनी गावाची जीवनशैली जिवंत ठेवलेली आहे। बघा रस्ता कसा आहे।